रामकृष्ण हरी. मी विठ्ठल महाराज लवंगे. आज याच ठिकाणी राहू हनुमान मंदिरामध्ये आपल्या दौंड तालुक्यामध्ये होत असणारा हा मोठा संत संमेलन, संतांचा मेळा. यापूर्वी आत्ताच महाराजांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्या संतांचा नामोल्लेख याच ठिकाणी केलेला आहे. यापूर्वी कधीही न घडलेला दौंड तालुक्यातला हा भव्य असा महोत्सव आहे. कारण या उत्सवाच्या निमित्ताने 13, 12, 13 आणि 14 या 3 दिवसात संपूर्ण महाराष्ट्रातल्या असणाऱ्या महान संतांची तीर्थ आपल्याला एका ठिकाणी घडणार आहेत. पंढरपूरचं तीर्थ केडगावमध्ये येणार आहे, आळंदीचं तीर्थ केडगावमध्ये आहे, देहूचं तीर्थ, पैठणचं तीर्थ, म्हणजे हे सगळ्या तीर्थाचा लाभ आपल्याला या केडगाव याच ठिकाणी होणार आहे. आणि आपण वारकरी संप्रदायातली मंडळी प्रत्येक वेळेला आळंदीला जातो, पंढरीला जातो, पण आपला परिवार या दर्शनापासून वंचित राहतो. पण आपल्या परिसरामध्ये, तालुक्यामध्ये आणि जवळ असल्यामुळं संपूर्ण परिवाराला या महान संतांच्या दर्शनाचा असा अलभ्य असा लाभ होणार आहे. आणि हा लाभ तालुक्यातील, शेजारच्या तालुक्यातील सर्व मंडळी घेणार आहेत. तरी हा असा अलभ्य असणारा लाभ आपण सगळ्यांनी अगदी अंतःकरणपूर्वक याच ठिकाणी पुन्हा आपल्या जीवनात हा योग येईनच असं शक्यही नाही. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सांगितलं की जे रिंगण आहे ते रिंगण वाखारीचं रिंगण आहे. ते रिंगण आपल्याला आजपर्यंत कुठेही आपल्या तालुक्यात न होणारं रिंगण 13 तारखेला, 14, 15, 12 तारीख आणि ह्या कालावधीमध्ये आपल्या केडगावमध्ये उभं रिंगण, माऊलींची आश्वाचं आणि गोल रिंगण हेही पाहण्याची संधी मिळणार आहे. हा खूप मोठा योग आहे आणि सर्व संतांचं पादुकांचं याच ठिकाणी दर्शन होणार आहे. त्याचप्रमाणे आपल्या तालुक्यातील प्रत्येक माणसाला त्याच ठिकाणी या संत सेवेसाठी तन मन धनानी सहकार्य करण्याचाही योग येणार आहे. आणि सगळ्या संतांच्या भोजनाची व्यवस्था आपल्या तालुक्यातल्या मंडळीला या निमित्ताने करण्याचा एक फार मोठा योग आहे. ही स्वर्ण संधी जीवनातली तालुक्यातील प्रत्येक माणसाने घ्यावी.